शेअर्समधील गुंतवणूक करण्यासाठी कंपन्या योग्य कोणत्या हे पाहण्यासाठी आपण एव्हरग्रीन इंडस्ट्रीजचा अभ्यास केला. म्हणजेच नेहमीच आपल्याला ज्यावेळेला गुंतवणूक करण्यासाठी कंपन्या निवडायच्या आहेत त्यावेळेला सध्याच्या एव्हरग्रीन इंडस्ट्रीज कोणत्या आहेत आणि त्यातील मग चांगल्या कंपन्या कोणत्या आहेत, किंवा आता डिमांडिंग इंडस्ट्रीज कोणत्या आहेत आणि त्यातील मग चांगल्या कोणत्या कंपन्या आहेत, ह्या प्रकारच्या विचारधारेने जेव्हा आपण शेअर्स गुंतवणूक करायला सुरुवात करू त्याला आपल्याला नेहमीच चांगला फायदा मिळण्याच्या जास्त शक्यता आहेत. परंतु तरीसुद्धा याही क्षेत्रातील कंपन्यांची निवड करताना या वैयक्तिक एखाद्या कंपनीची ग्रोईंग ॲबिलिटी काय आहे किंवा सिक्युरिटी पर्पजेस कसे आहेत हे चेक करणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. तर यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं हे पाहताना आपण एखादी कंपनी सुरक्षित आहे का नाही हे पाहण्याचे सिक्युरिटी इंडिकेटर्स काय आहेत त्याचा आपण अभ्यास करू. आजपर्यंत बऱ्याच लोकांच्या मनात शेअर मार्केट विषयी नेहमी एक भीती आहे की इथं असुरक्षितता आहे. नक्कीच हा विषय हे मत इतकंच बरोबर नाही, परंतु आपल्यासाठी या शेअर मार्केटमध्ये असुरक्षितता तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपल्याला एखादी सुरक्षित कंपनी शोधता आली नाही. आणि म्हणूनच एखाद्या कंपनीला सुरक्षित केव्हा म्हणायचं हे ठरवण्याचे निकष म्हणजेच आपले सिक्युरिटी इंडिकेटर्स. यात आपण त्या कंपनीच्या इकॉनॉमिकल स्टेटसला एक वेगळ्या अँगलनं जर पाहायला शिकलो तर नक्कीच कोणत्या कंपन्या सुरक्षित आहेत हे मात्र आपल्याला अतिशय आयडियली फाइंड आउट करता येईल. तर त्यासाठी आपण पहिला इंडिकेटर पाहू, दॅट इज कॉल्ड लोन इंडिकेटर. आता एखादी कंपनी मोठा व्यवसाय करते म्हटल्यानंतर त्या कंपनीनं एक विशिष्ट अमाऊंट कर्जरूपी घेतलेलं असणं हा काही विशेष काळजीचा भाग नाही आहे, परंतु त्या कंपनीनं तो कर्ज किती घेतलेला आहे हे मात्र नक्कीच महत्त्वाचं आहे. एखाद्या कंपनीची टोटल नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे संपूर्ण मालमत्ता एक 5 कोटी रुपयाची आहे आणि त्या कंपनीनं जर एक 10 कोटी रुपये कर्ज घेतलेलं असावं तर नक्कीच कदाचित ह्या कंपनीच्या मॅनेजमेंट्समधून ह्या कर्जाची पूर्तता नाही झाली तर कदाचित ती कंपनीच लिक्विडेट होऊ शकेल. आणि मग यासाठी मग नेहमी आपल्याला एखादी कंपनी निवडताना ती कंपनी सुरक्षित आहे का नाही याचा विचार करत असताना आपल्याला त्या कंपनीनं घेतलेल्या कर्जाची, त्या कंपनीच्या नावे जे कर्ज आहे त्याचा विचार करावा लागेल. खास करून आपल्याला कर्जाचा विचार करताना सगळ्यात पहिल्यांदा त्या कंपनीचं कर्ज आणि त्या कंपनीची नेट ॲसेट व्हॅल्यू याची तुलना करावी लागेल. आता एक्झॅक्ट त्या कंपनीची नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे काय हे महत्त्वाचं. त्या कंपनीची मशीन रूपी किंवा इमारत रूपी, फिजिकली रिअल इस्टेट रूपी काही प्रॉपर्टी असू शकते, किंवा तसंच त्या कंपनीचे काही इतर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट्स असू शकतात. आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्या कंपनीनं गंगाजळी रूपी साठवलेली रक्कम म्हणजेच त्याला आपण रिझर्व्हर्स असं म्हणू. रिझर्व्हर्सची व्याख्या आपण मगाशी एक्सप्लेन केलेली आहे. तर एक्झॅक्ट प्रत्येक कंपनीला असं एक कायदेशीर बंधन आहे की मिळालेला सगळ्याच्या सगळा नफा कंपनी आपल्या शेअर होल्डर्सना वाटू शकत नाही, तर त्यातले किमान 20 ते 25% रक्कम हे शेअर होल्डर्सच्या सुरक्षिततेसाठी एका विशिष्ट खात्यात ठेवावे लागते आणि ते म्हणजेच रिझर्व्हर्स. तर रिझर्व्हर्स, कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट्स आणि कंपनीची फिजिकल प्रॉपर्टी ह्या सगळ्यांचं व्हॅल्युएशन एकत्र केल्यानंतर जे तयार होते दॅट इज कॉल्ड द नेट ॲसेट व्हॅल्यू ऑफ दॅट कंपनी. आता ह्या दोघांची तुलना मगाशी जसं आपण विचार केला की समजा आपल्याला ICICI बँकेकडून एक होम लोन घ्यायचं आहे किंवा XYZ अदर लोन घ्यायचं आहे, तर कंपनी पहिल्यांदा विचारेल की व्हॉट इज ती बँक पहिल्यांदा विचारेल की व्हॉट इज युअर प्रॉपर्टी. समजा माझी जर एक 10 लाखाची प्रॉपर्टी असेल तर नक्कीच बँक मला त्याच्या अगेन्स्ट एक 5 लाख रुपये नक्की देऊ शकेल. म्हणजे बँकेनं हा विचार केलेला आहे की समजा जर मी ते कर्ज व्यवस्थित पेड केलं नाही तर नक्कीच कंपनी माझी रिअल इस्टेट ॲक्वायर करून त्यातून त्यांचे फंड्स नील करून घेतील. आता हाही मुद्दा असाच आहे की एखादी कंपनी ज्या वेळेला एखादी शेअर मार्केटला लिस्टेड कंपनी लोन उचलते त्यावेळेला त्या कंपनीचा शेअर्स, त्या कंपनीचं लोन किती असावं म्हणजे ते आपल्यासाठी सुरक्षित असा विचार करताना आपल्यासमोर एक मुद्दा येतोय की जर त्या कंपनीचं लोन असेलच तर त्याच्या नेट ॲसेट व्हॅल्यूच्या 1/3 असावं. म्हणजेच लोन इज इक्वल टू 1/3 ऑफ नेट ॲसेट व्हॅल्यू आपल्याला हे सूत्र मिळेल. बिसाइड दॅट
त्या कंपनीची फायनान्शियल ॲसेट व्हॅल्यूज काय ते आपण चेक करू शकतोय. फायनान्शियल ॲसेट व्हॅल्यूज म्हणजे फक्त रिझर्व्हर्स प्लस इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यूजमधून जर आपण फिजिकल प्रॉपर्टी वजा केली कंपनीची तर जे उरेल ते फायनान्शियल ॲसेट व्हॅल्यू. आणि या फायनान्शियल ॲसेट व्हॅल्यूच्या 1/2 जर लोन असेल तरी ॲक्सेप्टेड आहे. टोटल नेट ॲसेट व्हॅल्यूच्या 1/3 जरी त्या कंपनीचं लोन असेल तरी ॲक्सेप्टेड आहे. आणि त्या कंपनीला जर लोनच नसेल तर इट इज व्हेरी बेस्ट फॉर अस. इट इज कॉल्ड लोन इंडिकेटर. सेकंड जो इंडिकेटर आपल्या समोर येतोय तो म्हणजे त्या कंपनीची नेट ॲसेट व्हॅल्यू व त्या कंपनीची करंट मार्केट प्राइस यांची तुलना. आता पहिल्यांदा आपल्याला कंपनीची करंट मार्केट प्राइस कशी फाइंड करायची आहे त्याचा आपण विचार करू. आज समजा एका कंपनीच्या शेअरची किंमत 150 रुपये आहे आणि त्या कंपनीचे एकूण शेअर्स 19 कोटी रुपये आहेत. सॉरी 19 कोटी शेअर्स आता सध्या त्या कंपनीचे आहेत. तर या दोघांचा गुणाकार करून जी रक्कम येईल म्हणजेच काय की एका शेअरची सध्या ट्रेडेड प्राइस आणि नंबर ऑफ द शेअर्स मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ द शेअर्स विथ ट्रेडेड प्राइस ऑफ दॅट पर्टिक्युलर शेअर इज कॉल्ड द कंपनीज करंट मार्केट प्राइस. यालाच आपण मार्केट कॅपिटलायझेशन ऑफ दॅट कंपनी असं म्हणतोय. तर या दोघांची तुलना करून नक्की आपल्याला त्या कंपनीला एक योग्य स्टेबिलिटी आहे का नाही, का विनाकारणच त्या कंपनीची बाजारी किंमत प्रचंड वाढवून ठेवली गेलेली आहे याचा आपल्याला नक्की तर्क बांधता येतोय. तर याविषयी एक जनरल रूल आपण ऍक्सेप्ट करतोय तो म्हणजे द नेट ॲसेट व्हॅल्यू शुड बी अप्रॉक्सिमेट 1/3 ऑफ कंपनीज करंट मार्केट प्राइस फॉर जनरल कंपनी. कोणती इतर एक साधी कंपनी असेल तर आपण असं म्हणू की हे जे पर्पज आहे त्यामध्ये नेट ॲसेट व्हॅल्यू आणि कंपनीची करंट मार्केट प्राइस. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं एखाद्या कंपनीची नेट ॲसेट व्हॅल्यू जर 100 कोटी असेल तर त्या कंपनीची करंट मार्केट प्राइस अप्रॉक्सिमेट 300 ते 350 कोटी आहे, दॅट इज ॲक्सेप्टेबल. पण असा विषय असेल की कंपनीची नेट ॲसेट व्हॅल्यू 20 कोटी आहे आणि कंपनीची करंट मार्केट प्राइस आता सध्या 450 कोटी आहे. आता हा जो फरक आहे ना की 20 रुपये असं आपण उदाहरण घेऊया की 20 ची वस्तू 450 ला बाजारात आता आहे. इट इज समथिंग अनमॅचेबल एक्झाम्पल. म्हणजेच इथं कुठंतरी एकतर ही प्राइस पूर्ण स्लॅश डाऊन होऊ शकते किंवा हा असा तयार केला गेलेला फुगवटा असं आपण नक्कीच मनात म्हणू शकतोय. म्हणून आपण हा विचार करू की द नेट ॲसेट व्हॅल्यू शुड बी 1/3 ऑफ कंपनीज करंट मार्केट प्राइस. आता एक एक्झॅक्ट होतोय की मगाशी आपण जे एव्हरग्रीन इंडस्ट्रीजचा विचार केला त्यांचे प्रोडक्टच ॲब्सोल्यूट व्हर्च्युअल आहेत, त्यामुळे त्यांची काही फिजिकल प्रॉपर्टी असण्याची गरजच नाही. एखादा सॉफ्टवेअर कंपनी आहे त्याला 2 एकरातलं ऑफिसची काय गरजच नाही. एका 20x50च्या ऑफिसमध्ये सुद्धा ते वर्ल्ड वाईड बिझनेस करू शकतात. म्हणजेच त्यांना कशाचे फिजिकल ॲसेट व्हॅल्यूज फिजिकल प्रॉपर्टीची गरजच नाही. अशा वेळेला मग असं होतंय की त्यांची नेट ॲसेट व्हॅल्यू अत्यंत कमी असते आणि तरी सुद्धा त्यांची मार्केट प्राइस ही कंपनी मार्केट प्राइस ही जास्त असते. त्यावेळेला नक्कीच हे सूत्र पुन्हा आपण बदलतोय. तर एक्झॅक्ट एव्हरग्रीन इंडस्ट्रीतल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी हा नियम थोडासा बदलून असा आहे की नेट ॲसेट व्हॅल्यू ही कंपनी करंट मार्केट प्राइसच्या 1/6 असली तरी चालेल. याचंच एक आपण अतिशय कल्पक उदाहरण घेऊ शकतोय की फेब्रुवारी 2005च्या आसपास इन्फोसिसची शेअर प्राइस ही 1600 रुपयाच्या आसपास होती. त्यावेळेला इन्फोसिसचे शेअर्स सर्वसाधारणपणे 19 कोटीच्या आसपास आहेत. म्हणजेच त्या कंपनीची मार्केट प्राइस ही सर्वसाधारणपणे 30 ते 32 हजार कोटीच्या आसपास त्यावेळेला होती. 30 ते 32 हजार कोटी. आणि त्याच वेळी त्या कंपनीचं नेट ॲसेट व्हॅल्यू हे सर्वसाधारणपणे 6 ते 6.5 हजार कोटीच्या आसपास होतं. आता हे इन्फोसिसचं लाईव्ह उदाहरण आपल्या समोर आहे की त्यावेळेस इन्फोसिस कंपनीची नेट ॲसेट व्हॅल्यू आणि कंपनीज करंट मार्केट प्राइस यांचा रेशो हा 1/6 होता बघा. आणि त्यानंतर मग इन्फोसिसची मार्केट प्राइस ही ह्या वर्षभरात जवळजवळ डबल झालेली आहे. आज एप्रिल 2006ला इन्फोसिसची मार्केट शेअर प्राइस ही 3100 रुपये आहे. म्हणजेच आपल्याला असं तर्क बांधता येईल की जर एव्हरग्रीन इंडस्ट्रीतली व्हर्च्युअल प्रोडक्टची कंपनी असेल तर नेट ॲसेट व्हॅल्यू ही
त्या कंपनीच्या बाजार किमतीच्या 1/6 असेल तरी सुद्धा तिथून पुढे सुद्धा ती शेअर वाढू शकतोय. असा एक आपण कॉमन रूल इथे घेऊ शकतोय. आता त्यानंतर एखादा शेअर सिक्युअर आहे का नाही ते पाहण्यासाठी आपण त्या कंपनीचा पीई पाहण्याचं तंत्र आपल्याजवळ आहे. द पीई इज कॉल्ड प्राइस अर्निंग रेशो. आता या दोन्ही लेटर्स मधलं परत पीच डेफिनेशन आणि ईच डेफिनेशन आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ई बिलॉंग्स टू अर्निंग पर शेअर. आता अर्निंग पर शेअर म्हणजे काय, तर त्या एखाद्या एक्स कंपनीनं एक शेअर ज्याच्याकडे आहे त्याला मागच्या वर्षी किती डिव्हिडंड दिला, किंवा मग तो इंटरिम डिव्हिडंड रूपानं दिलेला असावा किंवा डिव्हिडंड रूपानं, तर मोबदला किती दिला, मग तो रुपयात असेल, पर्सेंटेजमध्ये नसेल. आपण असं म्हणू की हिरो होंडा कंपनीनं 150% लाभांश दिला. समजा आता सध्या हिरो होंडा कंपनीची प्राइस ही मार्केट प्राइस ही 170 रुपये आहे आणि हिरो होंडा कंपनीनं 150 रुपये लाभांश दिला असं गृहीत धरू आपण. फक्त सॉरी 150%. आता 150% समजा या कंपनीची फेस व्हॅल्यू 10 रुपये असं गृहीत धरू, फक्त एक्झॅक्टली 10 रुपये नाही आहे. आता 10 रुपये जर असेल तर 150% प्रमाणे म्हणजे 15 रुपये हे डिव्हिडंड रूपानं दिले, म्हणजेच 15 रुपये हा त्या कंपनीचा ईपीएस. ईपीएस हा नेहमी रुपयामध्ये मोजला जातो, म्हणजे मनी अमाऊंटमध्ये मोजला जातोय. ठीक आहे. आता त्याची तुलना आपल्याला करायची आहे ही प्राइसशी, कंपनीज करंट प्राइस. पी बिलॉंग्स टू करंट प्राइस ऑफ द शेअर, करंट मार्केट प्राइस ऑफ दॅट पर्टिक्युलर शेअर. पी डिवायडेड बाय ई म्हणजेच आत्ताची त्या शेअरची बाजारी किंमत आणि मागच्या वर्षी त्या कंपनीनं डिव्हिडंड किंवा इंटरिम डिव्हिडंड रूपानं दिलेला मोबदला, या दोघांची तुलना जर आपण केलो तर त्या शेअरमधील प्राइस सिक्युरिटी आपल्याला नक्की कळते. तर बेसिकली ज्या जनरल कंपन्या आहेत अदर बिसाइड एव्हरग्रीन इंडस्ट्री, त्यांचा पीई हा अप टू 20 असेल तर त्या कंपनीने एक स्टेबल आणि सॅटिस्फाईड रिटर्न्स त्यांच्या शेअर होल्डर्सना दिलेला आहे असं आपण म्हणू शकतोय. आता एक्झॅक्ट आपण हे उदाहरणात बघूया. समजा एखाद्या शेअरची किंमत 150 रुपये आहे आणि त्या कंपनीनं 20 रुपये पर शेअर डिव्हिडंड आणि इंटरिम डिव्हिडंड टोटल 1 इयर मध्ये दिलेला आहे. आता प्राइस डिवायडेड बाय ईपीएस यांचं डिवायडेशन आपण करून बघूया. पण म्हणजे एक्झॅक्ट ह्या कंपनीचा पी आला 7.5 म्हणजेच बिलो 20. म्हणजेच आपण असं म्हणू शकतोय की दिस कंपनी हॅज गिव्हन द सॅटिस्फाईड रिटर्न्स टू देअर शेअर होल्डर्स. असा आकडा जो 20 पर्यंत असेल तरी आपण असं म्हणू शकतोय की त्या कंपनीचं रिटर्न्स देण्याची स्टेबिलिटी थोडीशी चांगली आहे असं म्हणू शकतोय. आता त्याच्या इन्व्हर्समध्ये एकच होतोय, जर ही एव्हरग्रीन मधली नामांकित कंपनी असेल तर त्याचे ऑलरेडी प्राइसेस शेअर्सचे एवढे वाढलेले असतात की ते त्या ॲव्हरेजमध्ये त्यांच्या शेअर होल्डर्सना रिटर्न्स देऊ शकत नाहीत, म्हणजेच त्यांचा प्राइस अर्निंग रेशो खूप वाढलेला असतोय. आणि मग अशा वेळेला जर एव्हरग्रीन मधली नामांकित कंपनी असेल तर त्याचा प्राइस अर्निंग रेशो अप टू 40 असेल तरी आपल्याला ऍक्सेप्टेड आहे. म्हणजेच प्राइस अर्निंग रेशो बाबतीत आपले 2 मतं पडतात की जर जनरल कंपनी आहे बिसाइड दॅन एव्हरग्रीन इंडस्ट्री तर आपण त्याविषयी एवढंच म्हणू शकतो की त्याचा प्राइस अर्निंग रेशो हा अप टू 20 असावा, आणि जर ती एव्हरग्रीन इंडस्ट्रीतली नामांकित कंपनी आहे तर त्याचा प्राइस अर्निंग रेशो हा नेहमी ॲज अन ॲव्हरेज 40च्या आसपास असतोय. तिथं कसं झालेलं असतंय की शेअर होल्डर्सचं मत असं असतं की आम्हाला डिव्हिडंड रुपये नाही मिळालं तरी चालेल, मात्र इन्फोसिस सारखी कंपनीची शेअर्सची किंमत वाढेल ह्या एकाच विचारानं तो शेअर्स विकत घेतलेला असतोय. असे कुणी नसतात की इन्फोसिस या कंपनीकडून मला शेअर्स डिव्हिडंड रुपये भरपूर फायदा मिळेल ही अपेक्षा आता बाजूला गेलेली असते, आणि इन्फोसिस वाढेल आणि मग मला मिळेल ही अपेक्षा तिथं जास्त असते. आणि त्यामुळं इथले जे इन्व्हेस्टर्स असतात अशा एव्हरग्रीन इंडस्ट्रीतले त्यांची टेंडन्सीच अशी असते की जी वाढणारी प्राइस आहे त्याच्याकडे पाहून आपण गुंतवणूक करायचं. आणि म्हणून इथं जरी पीई जास्त वाढलेला असेल तरी सुद्धा त्या कंपनीची शेअरची प्राइस वाढण्याची ॲबिलिटी असते. याच्यानंतरचा जो मुद्दा येतोय
तो म्हणजे एक्झॅक्ट ती कंपनी सिक्युअर आहे का नाही हे आपण पाहण्यासाठी त्या कंपनीची गंगाजळी म्हणजे रिझर्व्हर्स पाहिले पाहिजेत. समजा एका कंपनीचं इक्विटी कॅपिटलायझेशन 20 कोटी आहे आणि त्याच्या तुलनेत त्या कंपनीचं रिझर्व्हर्स समजा 190 कोटी रुपये. आता हे रिझर्व्हर्स रुपये साठलेला पैसा म्हणजे काय की जेवढा नफा त्या कंपनीनं त्यांच्या शेअर होल्डर्सना दिलेला आहे त्याच्या एक 1/4 अमाऊंट असं आपण गृहीत धरू, कारण 25% प्रमाणे रिझर्व्हर्समध्ये पैसे साठवले जातात. आता आपल्या हे लक्षात येईल की ह्या कंपनीचा ज्या अर्थी रिझर्व्हर्स 190 कोटी आहे म्हणजे सर्वसाधारणपणे त्या कंपनीनं आज अखेर 700 ते 800 कोटी रुपये नफा कमावलेला आहे. नेट प्रॉफिट, नॉट टोटल सेल्स प्रॉफिट. बरोबर आहे का बघा. मग आपण पुन्हा हा विचार करू शकतो की जी कंपनी नेट प्रॉफिट जवळजवळ 700 कोटी कमवू शकते त्या कंपनीकडे बिझनेस एथिक्स काहीतरी आहेत, म्हणजेच ती कंपनीची मॅनेजमेंट चांगला बिझनेस करू शकेल आणि ते चांगला बिझनेस करू शकतील म्हणजे त्यांना प्रॉफिट होईल आणि त्यांना प्रॉफिट झालं म्हणजे आपल्या शेअरची प्राइस वाढेल. म्हणजेच आपण असा विचार करूया की ज्या कंपनीचं रिझर्व्हर्स इक्विटी कॅपिटलायझेशनच्या जवळजवळ 10 पटीच्या पुढे आहे ती कंपनी इन्व्हेस्टमेंटला चांगली कंपनी असं आपण म्हणू शकतो. आता याच्या पुढचा जो मुद्दा येईल तो म्हणजे त्या शेअरची बुक व्हॅल्यू. हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर येतोय. एक्झॅक्ट शेअर्समध्ये गुंतवणूक करताना एक महत्त्वाची अडचण येते की एखाद्या शेअरची फेस व्हॅल्यू 1 रुपया किंवा 2 रुपये किंवा 5 रुपये किंवा 10 रुपये असते जनरली, आणि मग तोच शेअर इकडे बाजारात कदाचित तो 1000 रुपये किमतीला असतोय, 1200 किमतीला असतोय, 400 किमतीला असतोय, 200 किमतीला असतोय. मग त्या शेअरला महाग म्हणायचं का स्वस्त म्हणायचं? किंवा एखादा शेअर असा असतोय त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये असते पण बाजारात तो आता 3 रुपयाला उपलब्ध असतोय. म्हणजे इन्व्हर्सिफिकेशन बघा, एखादा 10 रुपये फेस व्हॅल्यूचा शेअर हा बाजारात कदाचित 4000 रुपयाला उपलब्ध असतोय आणि एखादा 10 रुपये फेस व्हॅल्यूची किंमत कदाचित तो 3 किंवा 4 रुपयाला उपलब्ध असते. आता इथं खूप मोठं कन्फ्युजन्स आपलं वाढू शकतंय. म्हणजेच काय की लक्षात आपल्या असं येईल की फेस व्हॅल्यूला काय डिमांडच नाही आहे, फक्त डिव्हिडंड घेतानाच त्याला डिमांड आहे, कारण डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यू वर आकारला जातोय. आणि मार्केट प्राइस बद्दल बोलायचं तर ही नेहमीच बदलत असते. द मुवमेंट इज द व्हेरी बेस्ट नेचर ऑफ द शेअर मार्केट. इथं नेहमी हालचाल असते, अगदी ती अपवर्ड्स असेल नाही तर डाऊनवर्ड्स असेल, परंतु शेअर मार्केट हे ठिकाण म्हणजे मुवमेंटचं ठिकाण असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा अर्थानं ज्यावेळेला विचार करू त्याला इथं 4000 आहे, कदाचित पुढच्या 4 महिन्यात ती 3000 वर असेल किंवा 6000 वर असेल. म्हणजेच काय की इथं शेअर प्राइस मध्ये अनसर्टनिटी आहे आणि फेस व्हॅल्यूचा काय अर्थच नाही, कारण 10ची वस्तू 3ला मिळते एखाद्या ठिकाणी आणि एखाद्या ठिकाणी 10ची वस्तू 4000ला मिळते. आता याच्यामध्ये विचार करता एक्झॅक्ट त्या शेअरची मग प्राइस किती. आता द रिअल प्राइस ऑफ दॅट शेअर असं जर विचार केला तर मग आपल्याला बुक व्हॅल्यूकडे पाहावं लागेल. मला असं म्हणायचं की बुक व्हॅल्यू इज ओनली द रिअल प्राइस ऑफ दॅट पर्टिक्युलर शेअर. कारण आपण पाहिलं की फेस व्हॅल्यू त्याचा कायच विचार करण्यात आपल्याला जास्त पॉईंट वाटत नाही आणि मार्केट प्राइस हे नेहमी मूव्ह होत असते, बदलत असते. आता एक्झॅक्ट जी बुक व्हॅल्यू असते तीच त्या कंपनीच्या शेअरची खरी किंमत असते. आपण आता उदाहरणाला पाहूया की बुक व्हॅल्यू शोधण्याचं सूत्र काय. एक्झॅक्टली त्या कंपनीचा जो रिझर्व्हर्स आहे म्हणजेच आपण ओनर्स फंड असं म्हणूया, तो रिझर्व्हर्स आणि त्या कंपनीचं इक्विटी कॅपिटल म्हणजेच भाग भांडवल, ह्या दोघांची बेरीज करून त्याला जर आपण शेअर्सच्या संख्येनं भागलं तर जे उत्तर मिळेल हे त्या कंपनीचं बुक व्हॅल्यू असं आपल्याला म्हणता येतं. त्या कंपनीच्या शेअरचं बुक व्हॅल्यू असं आपल्याला म्हणता येतं. आता मगाशी आपण एक मुद्दा विचारात घेतला बघा, नेट ॲसेट व्हॅल्यू आणि कंपनी करंट प्राइसचं कंपॅरिझन केलं. तिथं कसं होतं एक्झॅक्ट किती रुपयाची वस्तूची बाजारी किंमत किती आहे हाच मुद्दा परत इथं एका पर्टिक्युलर शेअर्सच्या बाबतीत येतोय की मला तो शेअर 2200 रुपयाला घ्यायचा आहे. समजा मला बजाज ऑटो हा शेअर आत्ता 2200 रुपयाला ट्रेडर होत आहे, तो घ्यायचा आहे.
एक्झॅक्टली त्याची बुक व्हॅल्यू म्हणजे खरी किंमत किती आहे हे जर मला बघता आलं तर मग मी असं म्हणू शकतोय की मी ठरवू शकतोय की एक्स किमतीचा मी कितीला घ्यायचा. आणि त्यासाठी आपलं सूत्र जे आहे ते असं आहे की नेहमीच जनरली चांगल्या शेअर्सच्या जी बाजारी किंमत असते ती बुक व्हॅल्यूपेक्षा नक्कीच जास्त असते. आता किती असल्यानंतर मी विकत घेऊ शकतो हे महत्त्वाचं. तर अप्रॉक्सिमेट एखाद्या शेअरची बुक व्हॅल्यू ही त्या शेअरच्या मार्केट प्राइस करंट मार्केट प्राइसच्या 1/4 असेल तर मला ॲक्सेप्टेड आहे. म्हणजेच उदाहरणाला काय, समजा एखाद्या शेअरची बाजारी किंमत 100 रुपये, त्याची बुक व्हॅल्यू निदान 25 रुपये असावी. त्याची बुक व्हॅल्यू जर 50 रुपये असेल तर आनंद आहे, 70 असेल तर अति आनंद आहे, पण निदान 25 असायला पाहिजे. म्हणजेच इथं मग मी काय, माझी स्ट्रॅटेजी काय राहील की मी 25 रुपयाची वस्तू 100 रुपयाला विकत घेतोय, कदाचित ती 200 पर्यंत जाईल. हे एक आपलं विचार करण्याची एक योग्य शैली ठरेल. पण याच्या उलट जर मी 25 रुपयाची वस्तू 500 रुपयाला परचेस करायला लागलो तर हे 500 कदाचित 4 महिन्यात 300 रुपयामध्ये कन्वर्ट झालेले असले तर माझा मात्र 40 ते 50% लॉस होईल. इज इट ओके? म्हणजे आपली स्ट्रॅटेजी ही पाहिजे की कोणती बुक व्हॅल्यू शेअर्सची करंट मार्केट प्राइस 100 रुपये असताना बुक व्हॅल्यू किती पाहिजे. मग एक्झॅक्ट कसं एक 25 ते 30 रुपये बुक व्हॅल्यू असणं इथंपर्यंत ठीक आहे. बऱ्याच वेळेला असं होतंय की हा फरक असतोय की बुक व्हॅल्यूच्या कितीतरी पटीनं बाजारी किंमत असते आणि मग इथं आपण हा विचार करू शकतो ती किंमत बरीच वाढलेली आहे. आता जी बरीच वाढलेली आहे ती उतरू पण शकते आणि उतरणं हे आपलं इट इज अवर लॉस. म्हणजेच आपण नेहमी असा विचार करूया की वी हॅव द फुल ऑफ चॉईस इन द शेअर मार्केट. 7,000 कंपन्यांमधील आपल्याला हवे ती आणि आपल्याला योग्य वाटते तीच कंपनी सिलेक्ट करायचं. थोडं हुडकावं लागेल. एखाद्या पर्टिक्युलर कंपनीच्या ब्रँड नेमवर किंवा पब्लिसिटीवर फेमसिंगवर जायचं, प्रसिद्धीवर जायची काही गरजच नाही आपल्याला. आपल्याला एक्झॅक्ट हे रिअलिझम पटू शकते आपल्याला आणि मग हे जिथं असेल तिथंच आपण एंट्री करायची. बऱ्याच वेळेला असं होतं आपण त्या कंपनीच्या बाह्य बिझनेसवर प्रभावित होऊन त्या कंपनीचं शेअर विकत घ्यायची आपल्या मनात इच्छा असते. नो डाऊट तसं असण्याबद्दल पण काय हरकत नाही. पण एक्झॅक्ट आत्ता त्या कंपनीच्या शेअर्सच्या मार्केट प्राइस आणि बुक व्हॅल्यूमध्ये काय रिलेशन आहे हे पाहणं आपल्यासाठी नक्की गरजेचं आहे. आणि जेव्हा हे सगळेच आपण सिक्युरिटी इंडिकेटर्स पाहून शेअर्स विकत घ्यायची आपली स्ट्रॅटेजी असेल त्याला आपल्याला नेहमीच सुरक्षित कंपन्या मिळतील. आता एक मुद्दा आहे की जे आपण 5 सिक्युरिटी इंडिकेटर्स पाहिले ते 5चे 5 प्रत्येक कंपन्यांना चांगल्या कंपन्यांना लागू पडतील असं अजिबात नाही. त्यातल्या 2 जरी सिक्युरिटी इंडिकेटर्स आपण ज्या कंपनीत इन्व्हेस्ट करायला निघालोय त्या कंपनीचे जर लागू पडले 2 जरी इंडिकेटर्स तरी सफिशियंट आहेत. म्हणजेच पुन्हा आपण विचार करूया की इन्व्हेस्टमेंटसाठी ज्यावेळेला आपल्याला कंपनी निवडायची आहे त्याला कोणती कंपनीचा शेअर वाढेल हे पहिल्यांदा बघायचंच नाही आहे आपल्याला. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कोणती कंपनी सुरक्षित आहे. आणि सुरक्षित कंपनी पाहण्याचे निकष आपण परत एकदा ओव्हरव्ह्यू घेऊया की सगळ्यात पहिल्यांदा मला लोन पाहावं लागेल त्या कंपनीचं. त्या कंपनीला जर लोन नसेलच तर आनंदच आहे आणि लोन असेल तरी टोटल नेट ॲसेट व्हॅल्यूच्या 1/3 किंवा त्या कंपनीच्या फायनान्शियल ॲसेट व्हॅल्यूच्या 1/2 असावं. सेकंड फॅक्टर काय की जेव्हा मी त्या कंपनीच्या नेट ॲसेट व्हॅल्यूची आणि त्या कंपनीच्या बाजारी किमतीची तुलना करतोय त्याला माझ्या असं लक्षात यायला पाहिजे की जर ती जनरल अदर सेक्टर्समधली कंपनी असेल तर त्या कंपनीची बाजारी किंमत ही नेट ॲसेट व्हॅल्यूच्या 1/3 असावी किंवा त्याच्यापेक्षा कमी असावी. आणि जर ती एव्हरग्रीनमधली नामांकित कंपनी असेल तर नेट ॲसेट व्हॅल्यूच्या 1/6 बाजारी किमतीच्या 1/6 नेट ॲसेट व्हॅल्यू असावी. प्राइस अर्निंग रेशोबद्दल आपण म्हटलं की जर एखादी जनरल कोणतीही कंपनी असेल तर त्या कंपनीचा प्राइस अर्निंग रेशो हा अप टू 20 असणं हे आपल्याला योग्य वाटेल. आणि जर ती कंपनी एव्हरग्रीनमधली नामांकित असेल तर त्याचा प्राइस अर्निंग रेशो हा अप टू 40 असेल तरी आपल्याला ॲक्सेप्टेड आहे. त्याच्यानंतरचा जो आपण पॉईंट पाहिला तो रिझर्व्हर्स एखाद्या कंपनीचा असणं याचा अर्थ ह्या कंपनीनं ह्यापूर्वी नफा मिळवलेला आहे आणि जेव्हा तो इक्विटी कॅपिटलच्या एक 10 पट असेल तेव्हा आपण म्हणू शकतो की ह्या कंपनीकडं प्रॉफिट मिळवण्याची परंपरा आहे. आणि म्हणूनच आपण ज्या कंपनीचं इक्विटी कॅपिटलच्या 10 पट रिझर्व्हर्स आहे त्या कंपनीला निवडण्याचे आपल्या मनात विचार असले पाहिजेत. आणि ॲप्टिल एंड बुक व्हॅल्यू बाबतीत आपण विचार केला की बाजारी किंमत बुक व्हॅल्यूच्या तिप्पट ते चौपट असणं इथंपर्यंत योग्य आहे.
जर बुक व्हॅल्यूच्या 10 ते 20 पट बाजारी किंमत आहे तर अशा वेळेला तो शेअर चढण्याचे चान्सेस खूपच रेअर आहेत, उतरण्याचे मात्र अति चान्सेस आहेत. तर या 5 अँगल्समधून जेव्हा आपण एखाद्या शेअर्सला पाहू तर आपल्याला त्या शेअर्सच्या सुरक्षिततेबद्दल आपल्याला तर्क नेहमी चांगले बांधता येतात. आता आपण प्रॉफिट इंडिकेटर्सचा अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत आपण जे बघितलं की कोणती कंपनी आपल्यासाठी सुरक्षित आणि त्याचे शेअर्सची किंमती सहजासहजी घसरणार नाहीत अशा कंपनींना फाइंड करण्याचं तंत्र आपण सिक्युरिटी इंडिकेटर्समधून पाहिलं. पण आता एक्झॅक्ट प्रॉफिट इंडिकेटर्समधून आपण हे पाहू शकतो की आत्ता सध्याच्या घडीला पासून कोणत्या शेअर्सच्या किमती ह्या वाढू शकतात. यासाठी आपण सगळ्यात पहिला मुद्दा घेतोय तो म्हणजे 52 वीक लो हाय. शेअर मार्केटमधील शेअर्सच्या प्राइजेसचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जे अतिशय चांगले शेअर्स आहेत त्या शेअर्सच्या किमतीमध्ये नेहमी चढ उतार होत असते आणि त्याच शेअर्सला ट्रेडिंगसाठी योग्य शेअर असं म्हटलं पाहिजे. तर बेसिकली ह्या प्रकारचे जे चेंजेस आहेत ते शोधण्याची आपल्याकडे एक क्षमता निर्माण झाल्यानंतर नक्कीच आपण शेअर मार्केटमधून अतिशय चांगला पैसा कमवू शकतोय. आता ह्या कन्सेप्टला समजण्यापूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर शेअर्सचे काही ग्रुप आहेत त्यांचा आपण विचार करू. सगळ्यात पहिल्यांदा शेअर्सचे ग्रुपमध्ये ए ग्रुप हा येतोय, त्यानंतर B1, B2, S फॉर सॅटिस्फॅक्टरी, TS टर्मिनेटेड बट सॅटिस्फॅक्टरी, T फॉर टर्मिनेटेड अँड Z अशा प्रकारचे हे ग्रुप्स आहेत. आता एक्झॅक्टली अप टिल सॅटिस्फॅक्टरी हे इन्व्हेस्टमेंटला त्यातल्या त्यात चांगले शेअर्स असं आपल्याला म्हणता येतात. टर्मिनेटेड बट सॅटिस्फॅक्टरी, टर्मिनेटेड अँड झेड ग्रुप ह्या कंपन्यांच्या शेअर प्राइजेसमध्ये प्रचंड अनिश्चितता असते. ते केव्हाही घसरू शकतात, केव्हाही चढू शकतात आणि अशा अनिश्चित ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करणं काही वेळेस फायद्याचं ठरू शकतंय, मात्र नेहमी मात्र नक्कीच नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की ह्या ग्रुप्समध्ये इन्व्हेस्ट करण्याचं आपण शक्यतो टाळावं. जिथपर्यंत ह्या 4 ग्रुप्सचा विचार करता B1, B2 आणि S ह्या स्क्रिप्ट्समध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या आपल्या काय स्ट्रॅटेजीज असाव्यात याचा आपण विचार नंतर करू. ए ग्रुप ह्याविषयी आपण अत्यंत खात्रीपूर्वक काही इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स घेऊ शकतो. ए ग्रुप शेअर हे तसे अतिशय स्टेडी आणि रिलायबल शेअर आहेत असं आपल्याला म्हणता येतात. मुंबई स्टॉक एक्सचेंजला जे टोटल 5600 लिस्टेड कंपनीज आहेत त्यामध्ये फक्त 325च्या आसपास ए ग्रुपचे शेअर्स आहेत. या ए ग्रुपचे शेअर्सना जवळजवळ बरेच सिक्युरिटी इंडिकेटर्स लागू होतात असं म्हणायला काही हरकत नाही. कारण मगाशी जे आपण पाहिलं पहा की शेअर्सची किंमत वाढावी ही आपली अपेक्षा ही अभ्यासांती पूर्ण होईल, परंतु तो शेअर सेक्युअर असायला पाहिजे ही आपली गरज आहे. तर सेक्युअर कंपन्या शोधणं ही सगळ्यात मोठी गरज असताना ए ग्रुपच्या कंपन्या ह्या जास्तीत जास्त सुरक्षित असतात असं निदर्शनाला आलेलं आहे. आणि जी शेअर्सची जी मुवमेंट होत असते ती ह्या ए ग्रुपच्या कंपन्यांमध्ये नेहमी एक स्टेबल बेसनं होत असते. आणि म्हणूनच ह्या ए ग्रुपच्या कंपन्यांमध्ये जेव्हा आपण 52 वीक लो हाय ह्या तंत्राचा अभ्यास करून गुंतवणूक करतो त्याला आपल्याला खात्रीपूर्वक आणि अतिशय चांगला नफा मिळतोय असं आपल्याला निदर्शनाला आलेलं आहे. आता आपण 52 वीक लो हाय ही कन्सेप्ट पाहण्यापूर्वी पुन्हा एकदा एक सिद्धांत पाहूया. या सिद्धांताचं नाव आहे डो थेरपी. डो हे जनरल वॉल स्ट्रीट जनरल ह्या एका शेअर मार्केट संबंधी प्रसिद्ध मासिकाचे पहिले संपादक आहेत आणि यांनी शेअर मार्केटमधील वाढणाऱ्या आणि उतरणाऱ्या किमतीचा प्रचंड अभ्यास केला आणि बरेच सिद्धांत मांडले. त्यापैकीच एक सिद्धांत असा की एखादा शेअरची किंमत जेव्हा वाढत असते तेव्हा सलग न वाढता ती वाढते, जरा कमी होते, पुन्हा वाढते, पुन्हा थोडी कमी होते, पुन्हा वाढते आणि उतरतानाही तोच प्रकार, उतरते, थोडी चढते, पुन्हा वाढते. म्हणजेच की
चढताना पण कंटिन्युअस चढत नाही, ज्याला तो शेअर असा चढत असतो तेव्हा थोडा उतरतो, याला आपण करेक्शन्स असं म्हणतो, पुन्हा चढतो पुन्हा उतरतो, आणि हे चढण्या उतरण्याचं जे प्रमाण असतंय ते 3:1 असते. म्हणजेच 3 भाग चढलं की 1 भाग उतरतो, 3 भाग चढलं की 1 भाग उतरतो. हे निश्चित ॲव्हरेजली असं होतंय, आणि खास करून ए ग्रुपच्या शेअर्समध्ये जनरली असं होत असलेलं आपल्याला नक्की जाणवतंय. उतरतानाही तसाच 3 भाग उतरतोय 1 भाग चढतोय, 3 भाग उतरतोय 1 भाग चढतोय. ह्या पद्धतीनं नेहमी ए ग्रुपमध्ये एक स्टेबल ऍक्टिव्हिटीज होतात, हे आपल्या निदर्शनाला आतापर्यंत आलेलं आहे. बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज होत असतात. आता या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करून 52 वीक लो ह्या तंत्राचा वापर करून आपण नेहमीच आत्ता सध्या वाढण्याच्या मोडमध्ये कोणत्या कंपन्या आहेत याचा आपण शास्त्रशुद्ध अभ्यास करू शकतोय. त्यासाठी आपण इथे एक चार्ट ड्रॉ करूया. समजा एक कंपनी आहे, त्याची आत्ता सध्याची किंमत 104 रुपये आहे, परंतु हा शेअर मागच्या वर्षी 98 रुपयाला होता, असं गृहीत धरू आपण. मागच्या वर्षी बरोबर आजपासून 52 आठवड्यापूर्वी हा शेअर 98 रुपयाला होता. आता एक्झॅक्ट वर्कआउट कसं झालं, तो 98 वरून समजा 139 रुपयेपर्यंत चढलेला होता, आणि त्यानंतर तो थोडासा असा घसरून तो 90 रुपयेपर्यंत आलेला होता, आणि आत्ता सध्या तो 104 रुपयाच्या आसपास आहे. आता हे जे आपल्याला ॲडिशनल फिगर्स मिळाले 90, 139 आणि 98, ह्या 98 हा त्याचा लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी असलेल्या प्राइसची किंमत आहे. आता या वर्षभरात काय झालं बघा, हा 139 पर्यंत गेलेला होता. मग तो कोणत्याही तारखेला गेलेला असावा. हे 139 ह्या प्राइसला 52 वीक हाय असं म्हणायचं, आणि अतिशय कमी किंमत ह्या वर्षभरात ह्या तारखेला आलेली होती आणि ती 90 होती. ह्या 90ला 52 वीक लो असं म्हणायचं. आता एक लक्षात आलं की ए ग्रुपच्या कंपन्या ह्या सेक्युअर तरी चांगल्या आहेतच, आणि शिवाय त्यांची मुवमेंट ती स्टेबली असते. आता त्यावरून आपल्या असं लक्षात येईल की जो शेअर एवढा चढून उतरलाय आणि थोडा चढायला लागलाय तो नक्की इथून पुढे चढू शकेल, आणि हे चढू शकेलच नाही तर अशा बऱ्याच ए ग्रुपच्या कंपन्या अशा प्रकारे 52 वीक लोच्या जवळ असतात, त्या नेहमीच चढताना आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच मग आपण एक आपल्या गुंतवणुकीचा नियम तयार करू शकतोय की ए ग्रुपमधील 52 वीक लो जवळ प्राइस असणारा शेअर हा नेहमी येणाऱ्या 3 महिन्यात वाढतो. इट इज अ रूल. हा, त्या 10 पैकी एखाद्या कंपनीच्या बाबतीत असं होणार नाही, त्याची काळजी करू नका. ते फेल्युअर कसं मॅनेज करायचं ते आपण पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये नक्कीच शिकूया. पण हे लक्षात आलं की ॲव्हरेजली ए ग्रुपच्या कंपन्यांच्या मध्ये इन्व्हेस्ट करताना आपण जर विचार केला तर जर तो लो जवळ असेल, आत्ताची करंट प्राइस जर 52 वीक लोच्या जवळपास असेल हायच्या तुलनेत, आता 104 ही फिगर 90च्या जवळ आहे, नॉट नियर द 139, म्हणजेच लो जवळ असलेला ए ग्रुपचा शेअर हा येणाऱ्या 3 ते 4 महिन्यात किमान 25 ते 30% वाढतो. हे आतापर्यंत आमच्या ऑर्गनायझेशननं केलेलं रिसर्च आहे. आफ्टर ऑल यात थोडेफार चेंजेस हे होऊ शकतात. म्हणजेच आपल्याला एक बेसिक कोर रूल असा मिळतोय की आपल्याला थोड्याशा अभ्यासांती इन्व्हेस्ट करायचं आहे, आणि आपल्याजवळ इंटरनेटसारखी साधनं पण सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, किंवा आपल्याला ते ऑपरेटिंग करायचं नॉलेज फारसं नाही. अशा वेळेला मग आपण इन्व्हेस्टमेंटसाठी काय करायचं, तर सोपा उपाय इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये पाहायचं आहे आपल्याला. इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये डाटा उपलब्ध असतोय, त्यामध्ये आपल्याला हेच पाहायचं आहे. ए ग्रुपच्या कंपन्यांची एक सेपरेट लिस्ट येते. थोड्या दिवसांनी आपल्याला ए ग्रुपचे कोणकोणते शेअर आहेत ते पाठच होऊ शकते. 300 ते 350 नावं लक्षात ठेवायचे आहेत, हे काही विशेष महत्त्वाचं कार्य नाही आहे. तर आपण असाच विचार करू की ए ग्रुपच्या शेअर्समध्येच इन्व्हेस्टमेंट करायचा पहिलं विजन ठेवूया, कारण ते अतिशय सिक्युअर आहेत. त्यानंतर आपण विचार करू की लो जवळच्या असणाऱ्या ए ग्रुपच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करून टाकायचं. म्हणजे काय होईल की एवढा छोटा अभ्यास करून आपण सुरक्षित पद्धतीनं वार्षिक 50 ते 60% नफा मिळवायला आपण आपलं नॉलेज आपण वापरू शकतोय. बस, म्हणजेच काय की एक बेसिक कोर रूल इथं आपल्याला मिळतोय की 52 वीक लो जवळील ए ग्रुपच्या कंपन्या ह्या नेहमी वाढण्याच्या मोडमध्ये असतात. कोणत्या शेअर्सच्या किमती वाढू शकतात हे पाहताना 52 वीक लो हा जो मुद्दा पाहिला, त्यासोबत आणखीन एक पाहणं महत्त्वाचं आहे, ते म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न्स. यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा
विप्रो ह्या कंपनीचं उदाहरण घेऊया. विप्रो ह्या कंपनीमध्ये अजित प्रेमजी साहेबांचं मोर दॅन 75% होल्डिंग आहे. म्हणजे ह्या कंपनीचे जे शेअर्स आहेत त्या शेअर्सचे टोटल शेअर्सच्या 75% शेअर्स हे अजित प्रेमजी साहेबांच्या मालकीचे आहेत. याच्यावरून आपण एक अभ्यास करू शकतोय बघा की ज्या व्यक्तीची कंपनी आहे म्हणजे ज्या कंपनीतून सर्वात जास्त नफा त्यांनाच होणार आहे, म्हणजेच ते नेहमी आणि नेहमी अतिशय प्रयत्नपूर्वक त्या कंपनीच्या यशासाठी प्रयत्नपूर्वक असतील आणि त्यातून त्यांना भरपूर आणि भरपूर नफा मिळवण्याच्या त्या प्रयत्नात असतील. आणि नक्कीच कदाचित विप्रोचं यश हे त्यावरच अवलंबून असावं की अजित प्रेमजी साहेबांसारख्या ब्रिलियंट व्यक्तींच्याकडून विप्रो लिमिटेड ही ऑपरेट होते आणि त्यातील 75% होल्डिंग्स हे फक्त त्यांचंच आहे. म्हणजेच ते जे प्रयत्न करणार विप्रो लिमिटेड वाढवण्यासाठी त्यात जो होणारा नफा आहे त्यातील 75% नफा त्यांनाच मिळणार आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल काय की ज्या ज्या कंपन्यांमध्ये अशा प्रकारे प्रमोटर होल्डिंग्स जास्त असते त्या कंपन्या ह्या नेहमी यशस्वी कारकीर्द गाजवतात असं एक अभ्यासांती लक्षात आलेलं आहे. किंवा त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येईल बघा की आपल्या भारतात आलेले हे जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असोत किंवा आपल्या भारतातील काही नामांकित म्युच्युअल फंड्स असोत किंवा अदर कॉर्पोरेटेड बॉडीज असतील किंवा NRIs असतील, आता हे जे चारही प्रकारचे इन्व्हेस्टर्स आहेत हे इन्व्हेस्टर हे अतिशय अभ्यासाअंती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. अतिशय अभ्यासाअंती. ह्या प्रत्येकांच्याकडे स्वतःच्या रिसर्च टीम असतात. एखाद्या कंपनीला डिसाईड करताना अतिशय अभ्यासपूर्वक त्या कंपनीचा शेअर निवडण्याची त्यांच्याकडे कल्पकता असते. आणि मग नक्कीच ह्या 4 ग्रुप्सचा ज्या कंपनीमध्ये स्टेक वाढलेला असतोय त्या कंपन्या तिथून पुढच्या एक 5 ते 6 महिन्याच्या कालावधीत वाढलेल्या आहेत हेही आपण अभ्यासांती समजावून घेऊ शकतोय. एक्झॅक्टली हा रूल कसा आहे बघा, दे ऑल आर द लीडर्स इन द इंडस्ट्री, दे नो ऑल द वेज. आणि मग नक्कीच आपल्याला ते कदाचित माहीत नाही, कारण आज आपला शेअर मार्केटमधील प्रवास कदाचित 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 5-10 वर्षाचा असू शकतोय, परंतु ह्या व्यक्तींच्याकडे प्रचंड वर्षांचा इतिहास आहे. कित्येक व्यक्ती शेअर मार्केटमध्ये असे ज्यांच्या 2-2, 3-3 पिढ्या शेअर मार्केटमधून लाखो करोडो कमवलेले आहेत. आणि असे व्यक्ती दे आर द लीडर ऑफ द शेअर मार्केट. नक्कीच अशा व्यक्तींना जेव्हा आपण फॉलो करू तेव्हा यांना मिळालेलं यश आपल्याही पदरात येऊ शकेल. आणि म्हणूनच आपण नेहमी आपल्याला एक ताळतंत्र, आपल्याला एक रूल असा स्वतःला बांधून घेऊया की जिथं प्रमोटर्स, wherever are the promoters and foreign institutional investors, mutual funds, corporated bodies and NRI in the large percentage, there I am. आपण स्वतःला एक नियम असा बांधून ठेवूया की जिथं ज्या कंपनीत प्रमोटर्स होल्डिंग जास्त आहे, ज्या कंपनीत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरांचं शेअर्स जास्त आहेत, ज्या कंपनीत म्युच्युअल फंडवाल्यांचा स्टेक मोठा आहे, ज्या कंपनीत कॉर्पोरेट बॉडी NRI खूप मोठ्या संख्येने आहेत, त्या शेअर्सना जर मी विकत घेतलं तर मला बिन अभ्यासाचा फायदा मिळू शकतोय बघा. कारण ह्या व्यक्तीने विनाकारणच त्या कंपनीचा स्टेक घेतलेला असावा काय? अजिबात नाही. या व्यक्तींच्याकडे अभ्यासाचे विविध पैलू असतील की जे आपल्याला सुद्धा समजू शकत नाही. मग आपल्यासाठी एक सोपा मार्ग असा होता की यांना फॉलो करणे. मग त्यासाठी एक दुसरा नियम असा आपण करूया की जनरल पब्लिक म्हणजे तुम्ही आम्ही, ज्या कंपनीमध्ये 20% पेक्षा कमी जनरल पब्लिक असते आणि बाकीचे हे सर्व लोक जिथं असतात अशा ए ग्रुपच्या B1, B2 आणि S कंपन्यांमध्ये जर आपण इन्व्हेस्ट केलं तर त्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला कमी कालावधीत जास्तीत जास्त फायदा मिळू शकतोय हे आपण अभ्यासांती नक्की समजून घेऊ शकतोय. याचं एक उदाहरण म्हणून आपण मारुती लिमिटेड घेऊया. मारुती उद्योग लिमिटेड मागच्या जून 2005 पासून तिथं फॉरेन इन्स्टिट्यूट, अगदी पूर्वीपासून तरी प्रमोटर्सचा शेअर होल्डिंग खूपच जास्त आहे. आणि त्याच्याच इन्व्हर्समध्ये मागच्या वर्षभरात या कंपनीमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि म्युच्युअल फंड्स यांचा खूप मोठा स्टेक आहे. आणि या सगळ्यांच्या ॲव्हरेजमध्ये जनरल पब्लिक तिथं फक्त 2.5% आहे. बाकीचे सगळे बिग बीज आहेत. आणि म्हणूनच कदाचित मागच्या वर्षभरात मारुती उद्योग लिमिटेड ह्या शेअरची किंमत अगदी झपाट्यानं वाढत 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 आता 700च्या आसपास येऊन पोहोचलेली आहे. तर हे कसं आहे की ह्या लोकांचं ज्ञान
अगदी इनडायरेक्टली आपल्यासाठी आपण यूज करून घेतोय. दिस इज कॉल्ड फॉलो द लीडर. या दोन, जसं आपण 52 वीक लो या तंत्राचा अभ्यास करून आत्ता वाढणारे शेअर्स ओळखू शकतोय, तसं वेरेवर दे आर देअर आय एम. आणि जेव्हा हे लोक स्टेक काढून घेतील तेव्हा आपणही आपला स्टेक काढून घेऊया. ही पॉलिसी जर आपण वापरली तर नक्की आणि नक्की आपण शेअर मार्केटमधून खात्रीपूर्वक पैसा कमवू शकतोय. याच्यानंतर जो येतोय तो म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट्स इज लाईक अ मिरर ऑफ एव्हरी कंपनी, एव्हरी कंपनीज फायनान्शियल स्टेटस. तर नक्कीच बॅलन्स शीट हे आपल्याला बरंच काय काय सांगून जाते. तर त्याचा आपण रिसर अभ्यास रिसर्च ऑन नेट ह्या सेशनमध्ये करूया. आता एक महत्त्वाचं आहे बघा की आत्ता जे आपण पाहिलं प्रॉफिट इंडिकेटर्स, एक तरी 52 वीक लो जवळील ए ग्रुपचा शेअर आणि दुसरं म्हणजे जिथं जनरल पब्लिक 20% पेक्षा कमी आहे असे शेअर्स. तर या दोन निकषांच्या आधारे आपण शेअर मार्केटमध्ये एनी टाइम म्हणजे ॲट एव्हरी डे प्रत्येक वेळेला आपण ह्या पॉलिसीचा उपयोग करून इन्व्हेस्ट करू शकतोय. परंतु असंही काही सीझनल फॅक्टर्स असतात की जिथं वेगळ्या स्ट्रॅटेजीजचा उपयोग करून आपण सध्या ज्या स्ट्रॅटेजीज मधून मिळवणार त्याच्यापेक्षा जास्त आपण प्रॉफिट मिळवू शकतोय. आणि तसा सीझन इज जस्ट बुलिश मार्केट. आता सध्या आपण मागच्या वर्षभरात पाहिलेलं आहे बघा की शेअर मार्केटमधील निर्देशांक हा 6000 पासून 12000च्या वाटचालीकडे आहे. ही आपल्या भारतीय शेअर मार्केटमधील इतिहासातील खूप मोठी म्हणजे विक्रमी वाढ आहे. आजपर्यंत अशी विक्रमी वाढ कधी झालेली नाही आणि कदाचित ही वाढ अशीच पुढे कंटिन्यू राहण्याच्या दाट शक्यता आहे. तर जेव्हा जेव्हा असं बुलिश मार्केट असेल, मगाशी आपण म्हटलं की शेअर मार्केट इज अ प्लेस वेअर द मुवमेंट्स आर ॲट एव्हरी टाइम. कदाचित आपण असं म्हणूया की इथून पुढच्या काही काळात निर्देशांक वाढेल, म्हणजे एकंदरीत शेअर मार्केटमधल्या बऱ्याचशाच कंपन्या वाढतील आणि नंतर कदाचित काही घसरेल. त्या घसरण्याच्या कालावधीनंतर पुन्हा वाढायला सुरू होईल, पुन्हा घसरेल, पुन्हा वाढायला सुरू होईल, पुन्हा घसरेल. कदाचित मला असं वाटतं हे दर 3-4 वर्षांनी रिपीटेड झालं तर एक 30 वर्षाच्या कालावधीत 10 वेळा बुलिश मार्केट आपल्याजवळ येईल. आणि या 10 वेळा आपण मगाशी वापरलेल्या स्ट्रॅटेजीज मधून जेवढं मिळवू त्याच्या दुप्पट तिप्पट कसं मिळवायचं याचं तंत्र आपण शिकायला आलोय. दॅट इज ऑल टाइम हाईज. लक्षात घ्या, मगाशी जो आपण पॉलिसी वापरली ते म्हणजे द सिक्युरिटी अँड द सिक्युरिटी. आणि आता जे वापरतोय की जग सगळं मिळवा लागलंय आणि मी अजून त्या विजनवर नाहीच, असं नको. म्हणजेच जेव्हा जेव्हा बुलिश ट्रेंड असतोय मार्केटचा, बाजारातील सर्वच शेअर्सच्या किमती नेहमी झपाट्याने वाढत असतात, त्यावेळेला 52 वीक लो हा एकच मुद्दा धरून बसून आपण जास्त मिळवू शकत नाही. मिळवू मात्र नक्की शकतोय पण जास्त मिळवू शकत नाही. आता जास्त मिळवण्यासाठी आपल्याला मुद्दा उपयोगी पडेल, दॅट इज ऑल टाइम हाईज. या कंपन्यांच्या विषयी आपण खूप वेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकतोय की जेणेकरून आपल्याला भविष्यकाळ अति समृद्ध बनवता येतोय. ह्या कंपन्यांच्या ह्या मुद्द्याचा अभ्यास करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितोय. आज आपण ह्या सिरीज ज्यासाठी पाहतोय ते म्हणजे येणारा भविष्यकाळ हा समृद्ध व्हायला पाहिजे, एक फायनान्शियल फ्रीडम आपल्याला मिळायला पाहिजे. जे इतर श्रीमंत लोकांच्याकडे आहेत करोडो रुपये ते आपल्याजवळ पोचायला पाहिजेत आणि ते शेअर मार्केटमधून मिळवण्याचं तंत्र कदाचित आपल्याला ऑल टाइम हाईज ह्या स्क्रिप्ट्स देऊ शकतात. बेसिकली काही कंपन्या अशा असतात बघा की त्यांचे प्रमोटर्स जे असतात ते फर्स्ट जनरेशन जनरेटर असतात किंवा त्यांना प्रचंड यश मिळण्याच्या पॉसिबिलिटीज असतात. जी आत्ताची जी हाय स्टँडर्ड उदाहरणं आहेत, अगदी मोठमोठ्या कंपन्या आपण ज्या म्हणतो आता रिलायन्स सारखे, रिलायन्स किंवा मग इन्फोसिस किंवा बाकीच्या ज्या कंपन्यांची आपण नावं घेतोय की ज्या प्रचंड वाढलेल्या आहेत. सिप्ला सारख्या कंपनीनं इतके शेअर्स प्राइसेस वाढलेले आहेत की काही जणांचे 15-20 हजार रुपये 30-30 लाखामध्ये कन्वर्ट झालेले आहेत. सिप्ला सारख्या एखाद्या स्क्रिप्टमध्ये, जी स्क्रिप्ट 1.25 वर्षामध्ये 3 पट वाढते. हे ताजं उदाहरण आहे. मागच्या फेब्रुवारी महिन्यात सिप्लाची प्राइस 220 रुपये होती आणि आजची प्राइस 1.25 वर्षांमध्ये जवळजवळ 650 क्रॉस करते, तिप्पट. अशा वाढण्याच्या ज्या कंपन्या ज्या क्षमता आहेत, म्हणजे अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्यांच्या वाढीला कोणीही थांबवू शकत नाही. अशा कंपन्या स्वतःचाच हाय रेकॉर्ड ब्रेक करत असतात. ते स्वतःची प्रगती प्रचंड वेगानं करत असतात आणि अशाच कंपन्या खऱ्या अर्थानं आपल्याला पैसा मिळवून देऊ शकतात.
पण फक्त अशाच कंपन्याच्या आपण पाठीमागं लागलो तरी सुद्धा कदाचित आपण लॉसमध्ये येऊ शकतोय. आता ह्यासाठी आपण एक वेगळी स्ट्रॅटेजी बिल्ड करायची आहे. त्यापूर्वी आपण असा विचार करू की हाऊ टू इन्व्हेस्ट इन द कंपनीज विच आर ॲट ऑल टाइम हाईज. बेसिकली लक्षात घ्या, अशा कंपन्या आपल्याला केव्हा मिळणार आहे, जेव्हा बुलिश ट्रेंड असेल मार्केटचा त्यावेळेला नेहमी अशा ऑल टाइम हाईज कंपन्या ह्या स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक करत असतात. आणि अशा वेळेला अत्यंत चांगल्या कंपन्या ज्या कदाचित आत्ता 50, 60, 70 रुपयाला आहेत, येणाऱ्या काळात कदाचित हा शेअर 5,000, 6,000ला जाईल. फॉर एक्झाम्पल सिमेंट्स बघा, 50 रुपयाचा शेअर, आमचे एक मित्र 50 रुपयाला त्यांनी त्यावेळेला 1000 शेअर्स घेतलेले होते. आज हा शेअर 5,600 रुपयाला आहे. म्हणजे आपण फिगरिंग सगळं विचार करू शकतोय एक्झॅक्ट हे कसं वर्कआउट होतंय. तर नक्कीच अशा प्रकारचे शेअर माझ्या पत्रात पर्याय होते. त्यांच्या पत्रात 1000 आले, माझ्या पत्रात जरी 100 आले तरी पुरेसे आहेत. पण एक्झॅक्ट हे माझ्यासाठी होईल हे प्रत्येक शेअर बाबतीत शक्य नाही. आणि त्यासाठी आपण रिस्क फ्री ॲटिट्यूड कसा ठेवायचा तो आपण विचार करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑल टाइम हाईजच्या स्क्रिप्ट भरपूर नफा कमवतात हे पॉझिटिव्हली पटवून घेऊया. यासाठी आपण एक सर्वे करू शकतोय. बघा, पहिल्यांदा असं करूया की सलग 5 दिवसाचे इकॉनॉमिक टाइम्सचे पेपर्स घेऊया आणि न्यू हाईज अँड लोज ह्या कॉलममध्ये ज्या ऑल टाइम हाईज मधल्या कंपन्या येतात त्यांची अशी ओळीनं नावं लिहून घेऊया. नावं आणि तिथं दिलेली एक्स प्राइस लिहून घेऊया. तुलनात्मक अभ्यास करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण आपण स्वतः मास्टर बनणं हे शेअर मार्केटच्या यशाचं खरं रहस्य आहे. तर आपण असं करूया की हे कंपनीचं नाव आणि टुडेज प्राइस याच्या बरोबर बाजूला ह्या कंपनीची बिफोर 1 मंथ प्राइस इथं लिहून घेऊया, 1 महिन्यापूर्वीची प्राइस. त्यानंतर ह्याच कंपन्यांची 3 महिन्यापूर्वींची प्राइसेस सगळे लिहून घेऊया. अर्थात यासाठी आपल्याला 2 दिवस द्यावे लागतील बरं काय, हे एका तासात वगैरे होणार नाही. 1 महिन्यापूर्वीची प्राइस लिहिली, 3 महिन्यापूर्वीची लिहिली, 6 महिन्यापूर्वीच्या सगळ्या कंपन्यांची प्राइसेस लिहूया आणि मग वर्षापूर्वीची लिहूया. हे ज्यावेळेला आपण 4 ॲव्हरेजली कम्पॅरिझन्स करू त्याला आपल्याला खरोखर शॉक बसेल. तुम्ही जर असा विचार केला असता की आज असलेल्या ऑल टाइम हाईज मधल्या सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केला असता तर सरासरी वर्षापूर्वी इन्व्हेस्ट केला असता तर सरासरी किमान तिप्पटीपेक्षा जास्त तुम्हाला रिटर्न्स मिळाले ते तुमच्या लक्षात आलं असतं. तिप्पट ते चौपट. काय लक्षात आलं? मुद्दा लक्षात घ्या की आज जी कंपनी आज ऑल टाइम हाईजला कॅच रन होते त्या सरासरी अशा 5 कंपन्या घेतल्या आणि त्यांच्या वर्षापूर्वीच्या प्राइसेस चेक केल्या तर आपल्याला लक्षात येईल की जवळजवळ 3 ते 4 पटीनं ॲव्हरेजली ह्या वाढलेल्या आहेत. वर्षाला 3 ते 4 पट, वर्षाला दुप्पट मिळवणं शेअर मार्केटमध्ये एवढाच फक्त एक ॲटिट्यूड ठेवला तर काय होईल हे मला तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं आहे. मग आपण ह्या ऑल टाइम हाईज मुद्द्याकडे वळूया. एक गोष्ट आपण छोटीशी ऐकूया. एक जुन्या काळात एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये एक छोटीशी एक मुलगी होती आणि या मुलगीनं एक राजाला खुश करण्यासारखं एक चांगलं काहीतरी काम केलेलं होतं. अतिशय एका वृद्ध व्यक्तीचं प्राण वाचवलेले होते आणि त्यामुळं राजा त्या लहान मुलगीवर खूप खुश झालेला होता आणि त्यामुळं त्या राजाला त्या लहान मुलगीला काहीतरी बक्षीस द्यायचं होतं. आता हे बक्षीस देण्यासाठी त्या मुलगीला राजानं राजवाड्यात बोलवलं आणि म्हटलं, बाळ तुला पाहिजे ते माग. ही मुलगी होती ती अतिशय हुशार होती. या मुलगीनं म्हटलं, महाराज मला 1 चांदीचा सिक्का द्या. महाराज म्हटले, मी एवढा मोठा तुला मी भरपूर देऊ इच्छितोय आणि तू माझ्याजवळ फक्त 1च सिक्का मागते, आणखीन काहीतरी माग. मुलगी म्हटली, महाराज मला माझ्या पद्धतीनं द्या. आज 1 रुपया द्या, उद्या 2 रुपये द्या, परवा दिवशी 4 रुपये द्या, त्याच्या पुढच्या दिवशी 8 रुपये द्या आणि असं करून फक्त 30 दिवस द्या म्हटली. बस. राजा म्हटला, इतकंच होय, चल दिलं. या गोष्टीचा शेवट माझ्या टोटल करंट लाईफला एक टर्निंग पॉइंट मिळालेला आहे. एक्झॅक्टली ही गोष्ट मी माझ्या मुलीच्या एका इंग्रजी पुस्तकात वाचत होतो आणि त्या गोष्टीच्या शेवटी जे चित्र होतं त्या चित्रानं मला बरंच काय सांगितलं. त्या चित्रांमध्ये राजा असं डोकं धरून बसलेला होता आणि ती मुलगी पैशाच्या ढिगाऱ्यावर असं हात टेकून बसलेली होती आणि या चित्रानं मला बरंच काय सांगून गेलं आणि ते म्हणजे द पॉवर ऑफ व्हायरल ग्रोथ. तो 30वा दिवस आलाच नाही त्याच पूर्वी राजाची सगळी संपत्ती संपली. हे त्या गोष्टीचं शेवट होतं. म्हणजेच माय ऑल डिअर फ्रेंड्स, जर आपण शेअर मार्केटमधून दरवर्षी फक्त दुप्पट कमवू लागलो तर कदाचित इथून पुढच्या 10 वर्षात आज आपल्याजवळ जेवढे ॲसेट्स आहेत त्याचे आपण 1000 पट कमवू शकतोय. कदाचित 1000 पट ऐकणं अतिरेक वाटत असेल तर 500 पट कमवू शकतोय.
आणि 500 सुद्धा अतिरेक वाटत असेल तर 100 पट कमवू शकतोय. आणि 100 पट याचा अर्थ आजचे 10,000 हे उद्याचे 10 वर्षानंतरचे 10 लाख होऊ शकतात. अँड दॅट इज ऑल्सो अ व्हेरी एक्सलंट परफॉर्मन्स. म्हणजेच काय की जे ऑल टाइम हायज आपल्याला वर्षाला तिप्पट कमवून देऊ शकतात ते नक्कीच वर्षाला दुप्पट ॲव्हरेजली कमवून देऊ शकतील. आणि वर्षाला दुप्पट कमवणं याचाच अर्थ 10 वर्षात आजच्या इन्व्हेस्टमेंटच्या 1000 पट कमवणं. म्हणजेच जी समृद्धी आपण मागू इच्छितोय ती कदाचित येणाऱ्या 5-7 वर्षात आपल्याला मिळून जाईल. आणि मग त्यासाठीच आपण ह्या ऑल टाइम हाईज याचा एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतोय. ठीक आहे, आपल्या लक्षात आलं बघा की ऑल टाइम हाईज मधले स्क्रिप्ट्स ह्या नेहमी त्यांचा स्वतःचा हाय रेकॉर्ड ब्रेक करतात. इथं या लो जवळ तुम्हाला कुठं आपल्याला मिळणारच नाहीत. लक्षात घ्या, मागाशीपासून आपण पाहिलेलं आहे 52 वीक लो जवळच्या ए ग्रुपच्या कंपन्या ही स्ट्रॅटेजी, आणि आता जी वापरतोय ती त्याच्या बरोबर उलटी स्ट्रॅटेजी. अशा काही कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला आपल्याला लो जवळ दिसतच नाहीत, त्या नेहमी स्वतःच हाय ब्रेक करत जातात. आणि अशा ज्या कंपन्या आहेत त्या वर्षात 5 वर्षात 30 पट 40 पट वाढलेल्या आपल्याला निदर्शनाला येतात 5 वर्षात. आणि अशा कंपन्या माझ्या पदरात यावं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मगाशीचं जे सिमेंट्सचं उदाहरण होतं की 50 रुपयाचा सिमेंट्स आज 5600ला ट्रेड होतोय, 100 पट ग्रोथ. असं जर मला एक 10 ते 20 शेअर्स मिळाले आणि प्रत्येक शेअर्समध्ये एक 5-5 हजार माझी गुंतवणूक असती तर हे आपल्या पदरात येण्यासाठी आपल्याला काय करू शकतो आपण. तर ठीक आहे, आपण असा विचार करूया की अभ्यासांती आपण ऑल टाइम हाईज मधल्या एक 5 स्क्रिप्ट्स मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. होईल असं की समजा ह्यातल्या काही स्क्रिप्ट तरी अगदी 2 महिन्यात, समजा एक 100 रुपयेचा शेअर कदाचित एक 2 ते 3 महिन्यातच 160-70 रुपयाच्या आसपास ट्रेडिंग होईल. आता आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे ह्या ऑल टाइम हाईज अशा प्रकारच्या स्क्रिप्टमध्ये व्हायरल ग्रोथ लावायची आहे. आणि ते पण आपल्याला रिस्क मात्र अजिबात नको आहे. म्हणजे कसं वाढेल 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 म्हणून अगदी आपण 10 वर्ष वाट बघणं हे आपल्या बियॉन्ड अवर पेशन्स आहे. तर एक्झॅक्टली आपण काय करू शकतोय, ज्याला अशा प्रकारच्या ऑल टाइम हाईज मधल्या 100 रुपयाला घेतलेल्या शेअरची किंमत 170 रुपये होईल, त्याला आपण काय करूया 50% शेअर विकून टाकूया. म्हणजे असं होईल, समजा आपण या शेअर्समध्ये जर 10,000 गुंतवले असते तर 8,500 रुपये आपले मोकळे झाले असते. आता उरलेले जे 8,500 आहेत त्यातला 7,000 रुपये तरी नफाच आहे हे आपल्याला माहित आहे, आणि 1,500 रुपये फक्त आपली इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, हे 8,500 म्हणजे निम्मा स्टेक हा कितीही वर्ष राहिला तरी आपल्याला अजिबात धोका नाही बघा, कारण तिथं फक्त आपण आपलं प्रॉफिटच ठेवलेलं आहे. मग अशा जर आपण कंपन्या ठेवत गेलो आणि अशा एक 20 ते 30 कंपन्या आपल्यासाठी वाढत असतील तर ती आपण एक झाड लावल्याचं उदाहरण होईल बघा. एक चिंचुका, पण कदाचित तो भविष्यकाळात लॅक्स ऑफ सीड्स तशी देऊ शकतोय. हेच उदाहरण आपण इथं बिल्ड करतोय, ते पण रिस्क फ्री. म्हणजे आपण गाठलेले पैसे 1-2-4 महिन्यात रिटर्न बॅक आले आणि आपल्याला नक्की वाटलं की या कंपनीकडे भविष्य काळात प्रचंड वाढण्याच्या ॲबिलिटीज आहेत, तर आपण काय करूया, आपण गाठलेल्याच्या जवळपास सगळे कव्हर अप करून घेऊया, काढूया, आणि नंतर मग ती कंपनी किती पुढे वाढत जाऊ देईल अशा विजनला आपण राहू शकतोय. म्हणजे ज्यावेळेला आपण अशा प्रकारचे ट्रीज लावू त्याला आपल्यासाठी आणि आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठी आपण शेअर्स रूपी लाखो रुपये जमवून ठेवू शकतोय, ते पण रिस्क फ्री. आज मला वाटलं की एक्स कंपनी वाढणार आहे म्हणून मी 1 लाख गाठले आणि ते लाखाचे 2 लाख झाल्यानंतर पुन्हा ते 50 लाख होतील म्हणून ठेवलं आणि तोपर्यंतच कदाचित लाखाचे 0 झाले तर हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा काळजीचा भाग आहे. आणि ती काळजी टाळण्यासाठी आपण काय करू शकतोय, असे रिस्क फ्री व्हायरल ग्रोथ आपण आपल्यासाठी लावून ठेवू शकतोय. आणि मला नक्कीच तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे की अशी ज्यावेळेला आपण रिस्क फ्री आपण ट्रीज लावू फॉर फ्युचरसाठी, इट इज अ ट्री ऑफ मनी, तर असे ट्रीज जेव्हा आपण असे एक 20-25 लावायला समर्थ ठरू त्याला कदाचित आपल्यासाठी पण हे उदाहरण ऐकायला मिळेल. आज आपण इतरांचे ऐकतोय, आज त्यावेळेला ज्यांनी इन्फोसिस घेण्याचं शहाणपण केलं त्यांची प्रॉपर्टी आज 100-150 पटीने कन्वर्ट झालेली आहे. आपली पण होऊ शकते या माध्यमातून. आणि म्हणून आपण नेहमी ऑल टाइम हाईज ह्या स्क्रिप्ट बद्दल पॉझिटिव्ह राहून अशा पद्धतीनं व्हायरली ग्रो होणारे तिथं सेटलमेंट लावण्याचा नेहमी प्लॅन करूया. बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येईल बघा की कित्येक पेनी स्टॉक्स असतात. पेनी स्टॉक्स म्हणजे काय, अगदी ज्यांच्या किमती 1 रुपयापेक्षा कमी आहेत असे स्टॉक्स आहेत. हे स्टॉक्स आपल्याला कधी कधी अगदी 2-3 महिन्यात दुप्पट तिप्पट चौपट मिळवून देऊ शकतात आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या. पण ऍक्च्युली हा सगळाच प्रकार जरा रिस्की असतोय.
बरेच पेनी स्टॉक्स हे चमत्कारिकरित्या त्यांचं सगळं इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक आपल्याला पाहायला मिळते. मला एक पाहायला मिळालं ते सांगतो तुम्हाला. मी परवाच ॲनालिसिस करत असताना इनोवेअर सॉफ्टवेअर ही स्क्रिप्ट पाहत होतो. एक्झॅक्टली आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे त्याचा आपण विचार करूया. मगाशी आपण पाहिलं की एखादी कंपनी चांगली, सुरक्षित किंवा गुंतवणुकीस आत्ता सध्या योग्य आहे की नाही हे पाहताना आपण त्याची बुक व्हॅल्यू आणि मार्केट प्राइस याची तुलना करतोय. आणि बुक व्हॅल्यूच्या चौपट मार्केट प्राइस असली तर चालेल अशा प्रकारे ज्याला आपण म्हटलं त्याला ते म्हटलेलं आहे. पण तो इनोव्हेच्या बाबतीत मला असं जाणवलं की ट्रेडेड प्राइस 91 पैसे आहे आणि त्याची बुक व्हॅल्यू 12 रुपये 75 पैसे आहे. इट वॉज अ शॉक फॉर मी. त्याच्याही पुढे जाऊन त्याचा पीई 0.3 आहे. आता असे बरेच हिरे आपल्याला सापडू शकतात. आपण ज्याला बारकावे अभ्यास करू, सगळ्यात कमी पीई असणारे कोणकोणते शेअर्स आहेत असा एक दिवशी सर्वे केला तर यातून बरेच आपल्याला बऱ्याच PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधल्या काही सरकारी कंपन्या आपल्याला असे दिसतात की जे वर्षाला वार्षिक आजच्या प्राइसच्या 20-30% रिटर्न्स देतात. पण आपण अतिशय सतर्क असलं पाहिजे ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करताना. जिथपर्यंत इनोव्हेटचा आहे मला फक्त एवढाच विचार करून अजिबात चालणार नाही. फक्त 91 पैसे किंमत आहे आणि बुक व्हॅल्यू 12 रुपये आहे या एका निकषाच्या आधारे मी हा शेअर घेणार काय या प्रश्नाचं उत्तर मला कदापि सापडणार नाही. तर मला एक्झॅक्टली ह्या टोटल कंपनीसाठी ज्या अदर सिक्युरिटी इंडिकेटर्स आहेत त्यांचा अभ्यास करायला पाहिजे. कंपनीचे मागचे फायनान्शियल रिझल्ट्स काय आहेत ते बघितलं पाहिजे आणि जर ते इन कंडिशन व्यवस्थित असतील तरच मला असं वाटेल की द इनोव्हेट सॉफ्टवेअर इज द बेस्ट कंपनी फॉर मी. लक्षात घ्या. तर इथेपर्यंत एक स्ट्रॅटेजी आहे की पेनी स्टॉक्स मधले पेनी स्टॉक्स आपल्याला अगदी 4 महिन्यात दुप्पट तिप्पट मिळवून देऊ शकतात. म्हणून ते सर्वचे सर्व चांगले आहेत असं मात्र अजिबात मत आपण करून घ्यायचं नसतं. तर अतिशय काळजीपूर्वक त्यांचं फायनान्शियल स्टेटस बघायचं. इकॉनॉमिकल आपण मगाशीपासून जे इंडिकेटर्स अभ्यासलेले आहेत त्यांच्या आधारे त्यांना ती चाळणी लावून आपण चेकआउट करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये 2-3 महिन्यात ज्यावेळेला दुप्पट स्ट्राईक होईल त्यावेळेला इमिजिएट त्यांना विकून टाकायचं. कारण ते नॉन स्टॉप म्हणजे 100 पट होतील ह्या अपेक्षा चुकीच्या असतात. बरेच पेनी स्टॉक वर्षात 5 पटीनं वाढतात. बरेचसेच पेनी मागच्या वर्षी जी प्राइस होती आज बघितलं तर त्याच्या 5 पट वाढलेल्या असतात. असाच एक शेअर माझ्या नजरेत होता रॅप मीडिया. मागच्या 1.25 वर्षापूर्वी त्याची प्राइस ही 34 ते 35 रुपये होती. आज तो शेअर 300च्या पुढे आहे. इट इज अन ॲक्सिडेंट. पण तो सगळे स्क्रिप्ट्स अशा वाढतील आणि आता वाढलेली पुन्हा वाढेल ह्या मात्र शक्यता खूप कमी असतात. म्हणजे मगाशी जे आपण ऑल टाइम हाईजमध्ये स्टॅटिस्टिक पाहिलं त्या स्टॅटिस्टिकमध्ये आपल्याला चांगल्या वाटणाऱ्या एव्हरग्रीन इंडस्ट्रीजमधील रिलायबल कंपन्यांच्याच शेअर्स आपण 2, 4, 5 वर्षासाठी ग्रोथसाठी ठेवू शकतोय. असा एखादा पेनी स्टॉक वाढायला आपल्या नशिबात मिळाला तर तो ठेवण्याचा विचार करायचा नाही कारण तो जेवढा वाढेल तेवढा उतरेल सुद्धा. मग त्यात फायदा कमवून पटकीने बाहेर पडणं अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आपल्याला नक्की उपयोगी पडू शकतात. अगदी शेवटी हे युनिट संपवताना आपण 1-2 अदर स्मॉल इंडिकेटर्सचा अभ्यास करतोय. तो म्हणजे कॉस्ट लिडरशिप. हा इंडिकेटर नेहमी FMGC कंपन्यांना लागू पडते. फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजेच ब्रँडेक्स ह्या याच्यात येणाऱ्या कंपन्या. तर आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येते बघा काही प्रोडक्ट असे असतात काही कंपन्या अशा असतात की त्यांचे प्रोडक्ट कॉस्टवरचं कमांडिंग खूप जास्त असतं. फॉर एक्झाम्पल आपण निरमा लिमिटेड घेऊया, निरमा इंडिया लिमिटेड. तर निरमा ही करसनभाई पटेल साहेबांची कंपनी गेले कित्येक वर्ष आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना आपला कस्टमर बनवत आलेले आहे. कारण कित्येक वर्षापासून त्यांच्या निरमा वॉशिंग पावडर्सची प्राइस ही अतिशय कमी आहे. कदाचित श्रीमंत व्यक्ती हा प्रोडक्ट वापरत असतील किंवा नसतील हा भाग निराळा, परंतु बऱ्याच वर्षापासून क्वालिटी आणि कॉस्ट मेंटेन केल्यामुळं कित्येक मध्यमवर्गीय आणि गरीब व्यक्ती हे त्यांचे कस्टमर्स आहेत. एक्झॅक्टली अशा प्रकारे ज्यांच्याकडे कॉस्ट लिडरशिप आहे त्या कंपन्यांच्या विषयी एक पॉझिटिव्ह ट्रायंगल मूव्ह होतंय. असं की कॉस्ट लिडरशिप म्हणजे लो कॉस्ट चांगला प्रोडक्ट अवेलेबल असल्यामुळं नक्कीच मास कन्झम्पशन होतंय. मास कन्झम्पशन झाल्यामुळं त्या कंपनीला प्रॉफिट चांगलं मिळतंय. प्रॉफिट मिळाल्यामुळं ती कंपनी प्रॉफिटमधील पैसा रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च करते. आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट केल्यामुळं पुन्हा काय होतं क्वालिटी अपग्रेड होते
आणि कॉस्ट मिनिमायझेशन होते. या दोन गोष्टीमुळे पुन्हा ती कंपनी पुन्हा मास कन्झम्पशन करते आणि पुन्हा प्रॉफिट मिळवते. आणि अशा पॉझिटिव्ह ट्रायंगल्समधून ती कंपनी नेहमी हायलाइटेड राहू शकते आणि त्या कंपनीचा शेअर प्राइस हा नेहमी वाढू शकतो. द निर्मा कंपनी इज द एक्झाम्पल ऑफ दिस कॉस्ट लिडरशिप इंडिकेटर. त्याच पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा एक इंडिकेटर जो अतिशय सोपा आहे, दॅट इज डायव्हर्सिफिकेशन. हा आपल्या लक्षात येईल बघा, लार्सन अँड टर्बो किंवा ITC, ICICI बँक अशासारख्या काही शेअर मार्केटला लिस्टेड कंपन्या या फक्त एकाच क्षेत्रात व्यवसाय करू इच्छित नाहीत, तर ह्या कंपन्यांनी आपला बिझनेस मल्टी सेक्टरल केलेला आहे बघा. फॉर एक्झाम्पल लार्सन अँड टर्बो अगदी कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहेत, सिमेंट व्यवसायात आहेत, इंजिनिअरिंग क्षेत्रात आहेत, सॉफ्टवेअर क्षेत्रात आहेत. मीन्स असं काही लिमिटेशन नाही की पर्टिक्युलर वन सेक्टर. तशाच पद्धतीने ITC कंपनी FMCG मध्ये आहे, हॉटेल बिझनेसमध्ये आहे, अदर बऱ्याचशाच बिझनेसेसमध्ये आहेत. तर याचा नेमका फायदा असा होतोय की समजा एखादी कंपनी एक 4 सेक्टरमध्ये कार्यरत आहे, समजा एखाद्या सेक्टरला सेटबॅक बसला तर अदर सेक्टर्समधून ती प्रॉफिट कलेक्ट करू शकते. म्हणजेच ॲव्हरेजली त्या कंपनीला प्रॉफिट होतंय आणि ह्याच एका कारणामुळं त्या कंपनीला ती कंपनी नेहमीच फायद्यात असते आणि त्यामुळे त्या कंपनीचा शेअर हा नेहमी वाढत गेलेला आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं की लार्सन अँड टर्बो, ITC, सच काइंड ऑफ कंपनीज. तर नेहमी आपण अशा पद्धतीनं एक वेगळ्या अँगलमधून पर्टिक्युलर कंपनीला पाहून त्या कंपनीला आज बाईंगसाठी निवडणं इथंपर्यंत आपण नक्कीच आपला शेअर मार्केटमधील इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आउट करू शकतो.